Dear students, today we shall discuss one more important test paper on the topic of walk a little slower. It is from 9th standards English textbook. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ अतिशय इम्पॉर्टंट असणार आहे, विशेषतः इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी. कारण या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करीत आहोत 1.1 वॉक अ लिटल स्लोअर. हे एक पोएम आहे. त्या पोएमवरती आपण एक टेस्ट पेपर बनवलेला आहे की जे की तुम्हाला एक्झाममध्ये, युनिट टेस्टमध्ये, फर्स्ट टर्म एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. तो कशा प्रकारे असेल, त्याचे क्वेश्चन आन्सर कशा प्रकारे लिहायचे हे डिटेलमध्ये ते एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ स्टार्ट टू एंडपर्यंत बघावा लागेल. चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया. लेट्स गो. सो फर्स्ट सेक्शन आपण घेतलेला आहे लँग्वेज स्टडी फॉर 10 मार्क्ससाठी आहे. लँग्वेज स्टडी विशेषतः 9th स्टँडर्डच्या मुलांनी केअरफुली बघण्याची गरज आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 1A, डू एज डिरेक्टेड. सांगितल्याप्रमाणे ॲक्टिव्हिटीज तुम्हाला सोडवायच्या आहेत. अटेम्प्ट एनी 4. तुम्हाला 6 ॲक्टिव्हिटीज म्हणजे 6 क्वेश्चन्स असतात. त्यापैकी 4 ॲक्टिव्हिटीज किंवा 4 क्वेश्चन तुमचे बरोबर आलेत तर तुम्हाला यू विल गेट 8 मार्क्स. राईट. नाव लेट्स सी द फर्स्ट. कंप्लीट द वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर्स. यू विल बी गिवन 4 वर्ड्स. तुम्हाला 4 शब्द दिलेले आहेत आणि त्यापैकी प्रत्येक शब्दामध्ये एक एक अक्षर मिसिंग आहे. ते योग्य लेटर म्हणजे अक्षराचा यूज करून तो शब्द पूर्ण करायचा, एक मिनिंगफुल वर्ड कंप्लीट बनवायचा आहे. फॉर एक्झाम्पल SM-LL. आता इथे एक लेटर म्हणजे अक्षर यूज करून तो अर्थपूर्ण शब्द बनवायचा. जसं की आपण इथे कोणता यूज करू शकतो, A स्मॉल. आन्सर पण दिलेला आहे. HE-RT, HEART हार्ट. T-STE, TAST टेस्ट. अशा प्रकारे M-NTH, MONTH. सो हा क्वेश्चन आणि त्याचे हे आन्सर्स. तर तुम्ही 4 वर्ड्स कंप्लीट केलात तर तुम्हाला 2 मार्क्स भेटतील. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे पुट वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. दिलेले 2 ग्रुपमध्ये शब्द दिले आहेत. राईट. आणि ते शब्द अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे क्रमाने. अल्फाबेट म्हणजे ABCD क्रम. A नंतर B, B नंतर C येतो, C नंतर D या प्रकारे. आता फर्स्ट ग्रुप आपण बघूया. पेपर, बुक, आन्सर, क्वेश्चन अँड होमवर्क असे हे शब्द आहेत. तर जेव्हा आपण याच्यामध्ये प्रत्येक वर्डचा फर्स्ट लेटर बघायचं, P आहे, B आहे, A आहे, Q आहे, H आहे. जेव्हा ABCD बोलणार तर यापैकी कोणतं अक्षर अगोदर येऊ शकतो, A. मग A पासून आन्सर आहे, मग तो वर्ड आपण अगोदर घेतणार. आन्सर बघा, आन्सर A पासून आन्सर. आता A नंतर काय येईल, P येईल, Q येईल की B येईल की H येईल. साहजिकच आहे इथे कोणता येणार आहे, B पासून बुक. राईट, बुक. B नंतर H पासून होमवर्क, H नंतर P पासून पेपर आणि P नंतर Q पासून क्वेश्चन. या प्रकारे अल्फाबेटिक ऑर्डरमध्ये आपण वर्ड्स लिहू शकतो. किंवा दुसरी एक स्टेप आहे, त्याला तुम्ही क्रमांक द्या. Aचा शब्द आहे म्हणून आपण याला 1 नंबर दिला. A नंतर B आहे, याला 2 नंबर दिला. B नंतर काय येतो, H येतो, त्याला 3 नंबर दिला. आणि H नंतर P येतो, याला 4. ॲक्च्युली 4च वर्ड दिले जातात, एक 5th डबल वर्ड दिलेला आहे. आता मग जेव्हा आन्सर लिहिणार तर 1 नंबर त्याला दिलेला आहे तो आपण अगोदर लिहिणार, त्यानंतर 2 नंबरचं, त्यानंतर या प्रकारे पण आपण आन्सर तयार करू शकतो. सेकंड ग्रुपमध्ये बघू शकता. जर सेकंड ग्रुपमध्ये ॲरोमॅटिक ॲक्च्युली ॲपियर अपार्ट. याच्यामध्ये काय होतं, सेकंड ग्रुपमध्ये फर्स्ट लेटर प्रत्येकाचं सेम असेल मोस्ट ऑफ द टाईम. त्यावेळी काय करायचं आहे, सेकंड लेटर बघायचं. ते R आहे, इथे C आहे, इथे P आहे आणि इथे P आहे. आता RCPP कोणतं अक्षर अगोदर येईल, तर साहजिकच आहे C. याला आपण 1 नंबर देणार. ठीक आहे. आता त्यानंतर RPP, HIJKLMNOPQR म्हणजे P अगोदर आहे, पण Pचे 2 वर्ड्स आहेत. इथे P आहे, इथे पण P आहे. मग याच्यामध्ये आपल्याला 2 नंबर काढायचा आहे. राईट. तर काय करणार, मग याच्यामध्ये थर्ड लेटर बघणार आहे. ते PP, थर्ड इथे P आहे आणि थर्ड इथे A आहे. ओके. मग A अगोदर येईल की P अगोदर येईल, तर A येणार, म्हणजे याला आपण 2 नंबर देणार. राईट. हा राहिला 3 आणि हा 4. आन्सर येतो ज्याला आपण 1 नंबर दिला ॲक्च्युली A पासून, त्यानंतर अपार्ट 2 नंबर, देन ॲपियर 3 नंबर आणि 4th नंबर ॲरोमॅटिक. सो या प्रकारे अल्फाबेटिक ऑर्डरमध्ये आपण प्रॉपरली लिहिलात, घाई करायची नाही, तर 2 मार्क्स आपल्याला सहजपणे मिळू शकतात. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आपण बघूया. नंबर 3, पंक्च्युएट दी फॉलोइंग. तुमच्या टेक्स्टबुकमधून म्हणजे तुमच्या 9वीच्या बुकमधूनच 2 वाक्य दिलेले असतील आणि त्या वाक्यामध्ये योग्य विरामचिन्हांचा यूज करायचा. शी सेड वेअर डिड यू फाइंड इट. आता कोणत्याही वाक्याची सुरुवात कॅपिटलनी, शीचा S कॅपिटल, शी सेड, देन कॉमा, बोललेलं वाक्य डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये, अवतरण चिन्हामध्ये, वेअर डिड यू फाइंड इट. आणि हे वाक्य
प्रश्नार्थ काय म्हणून क्वेश्चन मार्क आणि इन्व्हर्टेड कॉमा कम्प्लिटेड. सो या प्रकारचे आपण कॅपिटल लेटर, स्वल्पविराम, डबल अवतरण चिन्ह, क्वेश्चन मार्क, इन्व्हर्टेड कॉमा कम्प्लिटेड हे जे अवतरण चिन्ह आपण यूज करतो त्यालाच पंक्च्युएशन म्हटलं जातं. अशा प्रकारे सेकंड सेंटेन्स व्हॉट्स इट अबाउट, व्हॉट्स इट डब्ल्यू कॅपिटल ॲपोस्ट्रॉफी एस, व्हॉट्स इट अबाउट क्वेश्चन टाईप आहे म्हणून क्वेश्चन मार्क. देन फोर्थ ॲक्टिव्हिटी आहे मेक 4 वर्ड्स मिनिमम 3 लेटर्स युझिंग द लेटर्स इन द वर्ड. तुम्हाला एक शब्द दिला असतो ज्याप्रमाणे ते कॅल्क्युलेट हा वर्ड दिला आहे त्याच्यामधलेच लेटर्स घेऊन म्हणजे त्याच्यामधलेच अक्षर घेऊन नवीन शब्द बनवा. ज्याप्रमाणे आपण केलं कॅल्क्युलेट म्हणजे CUT कट, याच्या मला C घेतला, U घेतला, T घेतला, CUT कट, CAT कॅट, LATE लेट, TALE टेल. या प्रकारे मिनिमम 4 वर्ड्स यायला पाहिजे. तुम्ही 2-3 एक्स्ट्रा लिहा तर तुम्हाला 2 मार्क्स सहजपणे मिळेल. ओके. नंबर 5 ॲक्टिव्हिटी राईट रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. इथे बऱ्याच वेळेला मुलं चुकू शकतात 9th स्टँडर्डची, कारण याच्यामध्ये याचा अर्थ असा होतो की डायग्राममध्ये दिल्याप्रमाणे इतर शब्द लिहा. आता हा जो ग्रामरच्या रिलेटेड पार्ट्स ऑफ स्पीच नाउन, वर्ब, ॲडजेक्टिव्ह आणि ॲडवर्ब. आता इथे बघा स्टुडंट ॲक्टिव्ह, स्टुडंट कसं आहे ॲक्टिव्ह आहे. तर या 2 शब्दामध्ये बघितलं स्टुडंट हा नाउन आहे आणि स्टुडंटला वर्णन करणारा शब्द ॲक्टिव्ह हा ॲडजेक्टिव्ह आहे म्हणजे डिस्क्रायबिंग वर्ड्स आहे. पण अशा प्रकारे स्टुडंटचं वर्णन करणारे शब्द लिहायचे आहे तुम्हाला. स्टुडंट कसं आहे ॲक्टिव्ह आहे. इथे आन्सर दिलं तुम्हाला, तुम्ही अशी डायग्राम काढायची आहे. स्टुडंट कसं आहे ॲक्टिव्ह आहे, क्लेवर आहे, स्मार्ट आहे, टॉल आहे, स्लिम आहे, गुड आहे. या प्रकारे तुम्ही वर्ड्स लिहू शकता. डायग्राम करून डायग्राममध्ये हे शब्द पुटअप करायचे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी कंप्लीट द वर्ड चेन ऑफ वर्ब. वर्ड चेन ऑफ वर्ब. इथे कधी वर्ब असेल, कधी ॲडजेक्टिव्ह असेल, कधी नाऊन असेल. म्हणजे दिलेला शब्द वर्ब असेल तर शेवटच्या अक्षराने वर्ब बनवायचं आहे, नाऊन असेल तर नाऊन. ठीक आहे. बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड. बिल्ड डीचा शेवटचा शब्द आहे. आता डी पासून आपल्याला क्रियापदच म्हणजे वर्ब बनवायचं. जसं आपण इथे आन्सर बघू शकता. डी पासून ड्रिंक, ड्रिंक म्हणजे पिणे. परत के पासून किक लाथ मारणे, के पासून नो, नो म्हणजे माहिती असणे आणि डब्ल्यू पासून वॉक, वॉक म्हणजे चालणे. या प्रकारे. सो हे 6 ॲक्टिव्हिटी बघितले 8 मार्क्ससाठी. त्याच क्वेश्चनमध्ये क्वेश्चन नंबर 1B जो 2 मार्क्ससाठी आहे डू एज डिरेक्टेड 2 मार्क्स. अटेम्प्ट एनीवन दोन्हीपैकी एक बरोबर यायला पाहिजे. मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग द फ्रेज फेमस फॉर. फेमस फॉर ही फ्रेज आहे म्हणजे वाक्यप्रचार आहे. त्याचा तुम्हाला यू हॅव टू यूज इन युअर ओन सेंटेन्स. स्वतःच्या वाक्यामध्ये यूज करायचा आहे. ठीक आहे. फेमस फॉर म्हणजे एक लोकप्रिय असणे, ओळखला जाणे. द सिटी इज फेमस फॉर इट्स ब्युटिफुल आर्किटेक्चर. की आपण म्हणू शकतो मुंबई सिटी इज फेमस फॉर टॉल बिल्डिंग्स. या प्रकारे पण फेमस फॉर हा फ्रेज वाक्यामध्ये यायला पाहिजे. ठीक आहे. अशा प्रकारे त्यालाच ऑर आहे. ॲड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुली. दिलेले वाक्य आहे त्याला आणखीन वाक्य सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजे एक उपवाक्य जोडायचं आहे आणि वाक्य वाढवायचं आहे, एक्सपांड करायचं आहे. हा एक क्लॉज हा ग्रामरचा वेगळा टॉपिक आहे. त्याच्यावरती मी एक व्हिडिओ बनवलेला ती तुम्ही क्लॉजेसची बघू शकता. इथे आपण डायरेक्ट आन्सर बघा. शी डिडंट गो टू वर्क. शी डिडंट गो टू वर्क. ती कामाला गेली नाही, गेली नव्हती. आता जेव्हा कनेक्टेड वर्ड्स यूज करतो ते बिकॉज, इल, वेन, इन, दॅट यापैकी कनेक्टेड वर्ड्स पाहिजे. आता इथे कोणता कनेक्टेड वर्ड्स येऊ शकतो. ती कामाला गेली नाही बिकॉज शी वॉज फिलिंग इल, कारण तिला आजारी वाटत होतं. या प्रकारे. नंबर 2 ॲड अ प्रिफिक्स और सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स. दिलेल्या शब्दाला प्रिफिक्स म्हणजे शब्दांच्या अगोदर काही लेटर्स किंवा अक्षर जोडून नवीन शब्द तयार करायचा. सफिक्स म्हणजे शब्दाच्या पुढे. जसं हॅपी, अनहॅपी. अन जर आपण जोडला ते झालं प्रिफिक्स आणि हॅपीला हॅपीनेस NESS ते झालं सफिक्स. इथे बघा ॲबल, डिसएबल. आपण डिस वर्ड लिहिलेला आहे म्हणजे ते काय लावला प्रिफिक्स लावला आणि डिसेबल न्यू वर्ड तयार झाला. ॲपियर, डिसॲपियर किंवा ॲपिअरन्स असंही म्हणू शकतो. मेक मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. हे पण जर तुम्ही लिहिलात नाही तर त्यालाच ऑर येतो. या दोन्हीपैकी एका शब्दाचा वाक्यामध्ये यूज करायचा. एबल आणि ॲपियर दोन्हीचा पण यूज केला आहे. शी इज एबल टू सॉल्व कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम्स इझिली किंवा शी इज एबल टू रन फास्ट. तिने कॉम्प्लेक्स म्हणजे अगदी डिफिकल्ट प्रॉब्लेम्स देखील तिने सहजपणे सोडवले की तिला सोडवणे शक्य आहे. ही विल ॲपियर. ॲपियर म्हणजे प्रकट होणे. ही विल ॲपियर इन द स्कूल टुमॉरो. उद्या ती शाळेमध्ये प्रकट होईल, उद्या शाळेमध्ये ती येईल, दिसेल या अर्थाने. ठीक आहे. सो अशा प्रकारे 10 मार्क्स ही ॲक्टिव्हिटी आपण लँग्वेज स्टडी आहे. आता आपण बघूया वॉक अ लिटल स्लोअर. याच्यामधले
काही स्टांजेस, टोटल 4 स्टांजा आहेत. पहिल्या 2 स्टांजावरती क्वेश्चन्स बघूया एक्झाममध्ये 5 मार्क्ससाठी कशा प्रकारे विचारले जातात. ठीक आहे. आता इथे स्टांजा आहे, stanza number 1 and stanza number 2. Walk a little slower, daddy, said a little child so small. I am following in your footsteps and I don't want to fall. Sometimes your steps are very fast, sometimes they are hard to see. So walk a little slower, daddy, for you are leading me. आता मी या पोएमचे एक्सप्लेनेशन देणार नाही, कारण एक्सप्लेनेशन देणारे ऑलरेडी पोएम्स व्हिडिओ बनवलेली आहे, ती तुम्ही चेकआउट करू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. आता आपण डायरेक्ट बघूया या 2 स्टांजावरती एक्झाममध्ये 5 मार्क्ससाठी क्वेश्चन कशा प्रकारे विचारले जातात. A1 मध्ये सिंपल फॅक्च्युअल क्वेश्चन असतात. एक सिंपल क्वेश्चन ज्याचे आन्सर तुम्ही सहजपणे ट्रू ऑर फॉल्स, फिल इन द ब्लँक्स या प्रकारचे. 1. Put the words in a given bracket. Put the words given in brackets in a proper blanks. म्हणजे रिकाम्या जागी ब्रॅकेटमध्ये दिलेल्या शब्दापैकी योग्य शब्दांची निवड करून वाक्य पूर्ण करा. The dash dash is talking to its father. Father is talking to its father or child is talking to its father. So इथे फादरशी बोलते म्हणजे चाइल्ड इथे बरोबर येणारच आहे. The child is talking to its father. Next one. The dash dash is leading and the child is following. कोण लीड करते आणि कोण फॉलो करत आहे, कोण पुढे घेऊन जाते. द फादर इज लीडिंग अँड द चाइल्ड इज फॉलोइंग. ठीक आहे. यामध्येच A1 मध्ये आणखीन अशा प्रकारचे क्वेश्चन विचारला जातो. व्हॉट वूड हॅपन इफ द चाइल्ड ट्राय टू वॉक फास्ट. जर त्या चाइल्डनी वेगाने चालण्याचा प्रयत्न केला तर काय होईल आणि वाय. तर आन्सर आपण या प्रकारे लिहू शकतो. इफ द चाइल्ड ट्राय टू वॉक फास्ट, ही ऑर शी विल नॉट बी एबल टू प्रॉपरली अंडरस्टँड द ॲक्शन्स or thoughts etc. of his father and will fail to achieve success in life. या प्रकारे आपण इथे आन्सर लिहू शकतो. आता A2 मध्ये जे कॉम्प्लेक्स फॉर 2 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारला जातो तो म्हणजे डज द वर्ड वॉक रेफर ओनली टू द ॲक्ट ऑफ वॉकिंग. या स्टांजाजमध्ये जो वॉक शब्द आलेला आहे तो फक्त चालण्यासाठीच यूज केलेला आहे का त्याचा वेगळा अर्थ आहे, तो इथे तुम्ही लिहायचा आहे. व्हॉट डज द पोएट ॲक्च्युअली मीन बाय टू से. कवीला या वॉक शब्दाचा अर्थ या कवितेमधून काय सांगायचा आहे. तर आन्सर इथे बघू शकता. नो, द वर्ड वॉक डज नॉट रेफर हिअर ओनली टू द ॲक्ट ऑफ वॉकिंग. नाही, वॉक हा शब्द फक्त वॉकिंग या कृतीसाठी यूज केलेला नाही. तर द पोएट वॉन्ट्स टू से दॅट, कवीला यामधून हे सांगायचं आहे, द फादर शुड कम्युनिकेट हिज थॉट्स अँड फिलिंग्स टू द चाइल्ड. फादरनी त्याच्या चाइल्डबरोबर कम्युनिकेट केलं पाहिजे, त्याच्या फिलिंग्स चाइल्डला सांगितल्या पाहिजे. अँड हेल्प हिम ऑर हर टू लर्न, बिकम फॅमिलियर विथ द वेज ऑफ लाईफ बाय शोईंग हिम ऑर हर ऑर एक्सप्लेनिंग द चाइल्ड हाऊ टू बिहेव अँड लिव्हिंग अ गुड लाईफ. तर चाइल्डला शिकवायचं आहे की हाऊ टू लिव्ह अ गुड लाईफ, चांगल्या लाईफ जगण्यासाठी कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज किंवा कोणकोणत्या ॲक्शन्स करायला पाहिजे हे चाइल्डला फादर शिकवतो आहे. Once again see the sentence or answer. No, the word walk does not refer here only the act of walking. The poet wants to say that the father should communicate his thoughts and feelings to the child and help him or her to learn or become familiar with the ways of life by showing him or her or explaining the child how to behave and living a good life. म्हणजे कशा प्रकारे गुड लाईफ जगण्यासाठी which actions are required that father has to show the child. हेच तर वॉकचा इथे अर्थ इथे होतो आहे. नेक्स्ट आहे व्हॉट डू द फुटस्टेप्स ऑफ द फादर रेफर टू. फुटस्टेप्सचा अर्थ काय शो करतो किंवा त्याचा मिनिंग काय आहे. द आन्सर, द फुटस्टेप्स ऑफ द फादर रेफर्स हिअर टू द फादर्स मॅनरिझम. फादरची वडिलांची रीत कशी आहे, वागण्याची पद्धत कशी आहे ते दाखवतो. आणखीन काय, डिस्टिंक्टिव्ह अँड इंडिव्हिज्युअल जेस्चर, त्यांचे एक्सप्रेशन्स आहे. जेस्चर म्हणजे बिहेवियर म्हणू शकतो. ट्रेट्स ऑफ स्पीकिंग, बोलण्याची पद्धत, अँड बिहेविंग हिज ॲक्शन्स अँड हिज ऑल अदर कॅरेक्टरिस्टिक्स दॅट मेक्स अ पर्सन सक्सेसफुल इन लाईफ. सो ह्या गोष्टी या शो करतात या फुटस्टेप्समधून. A3 ॲक्टिव्हिटी तुमचे पोएटिक डिव्हायसेस म्हणजे रायमिंग वर्ड्स आहे, राईम स्कीम आहे, याच्यावरती डिपेंड असतो. फाइंड अँड राईट पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द स्टांजा. स्मॉल, फॉल, सी, मी या प्रकारे लिहू शकतो. या 2 स्टांजा होते. तर नेक्स्ट 2 स्टांजा शेवटचे 2 आहेत ते या प्रकारे दिलेले आहेत. आणि याच्यावरती फर्स्ट क्वेश्चन आहे, पुट द वर्ड्स गिवन इन ब्रॅकेट अँड प्रॉपर ब्लँक्स. आता सांगितल्याप्रमाणे सम डे द डॅश डॅश विल बिकम अ फादर. सम डे द चाइल्ड विल बिकम अ फादर. ठीक आहे. सेकंड, द चाइल्ड डज नॉट विश टू फॉल वाईल फॉलोइंग इट्स डॅश डॅश. Answer, the child does not wish to fall while following its father. ठीक आहे.
A2 ॲक्टिव्हिटी आहे कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल क्वेश्चन. व्हॉट क्वालिटीज ऑफ युअर पेरेंट्स ऑर एल्डर्स वुड यू लाईक टू ॲडॉप्ट. तुमच्या पालकाकडून किंवा मोठ्या वडीलधाऱ्या लोकांकडून तुम्हाला एक चाइल्ड म्हणून कोणते गुण त्यांच्याकडून ॲडॉप्ट करायला किंवा आत्मसात करायला किंवा घ्यायला आवडतील. Answer: The qualities I would like to adopt from my parents or elders are ability, noble thoughts and actions, kindness and love for others, discipline, hard work, honesty, perseverance. All these are the qualities, good qualities, and to remain happy in a good or bad condition. So these qualities you can write, I would like to adopt from my parents or elder people. Next question number 2. What is implied in the following? जे खाली लाईन दिलं तर इम्प्लाइड मिनिंग अनदर मिनिंग्स, वेगळा अर्थ काय आहे किंवा वेगळा मिनिंग काय सांगितलं तर तुम्ही लिहायचं आहे. अँड आय वुड वॉन्ट टू लीड जस्ट राईट. त्याचा इम्प्लाइड मिनिंग याच्यामधून काय कवीला सांगायचं तो आहे. आन्सर आहे द चाइल्ड हू इज ग्रोन अप नाव वॉन्ट्स टू गाईड इट्स ओन चाइल्ड करेक्टली अँड द जर्नी ऑफ इट्स लाईफ. अँड नेक्स्ट लाईन जी एक्सप्लेनेशन लाईन जी आहे अँड नो दॅट आय वॉज ट्रू. याचा इम्प्लाइड मिनिंग या लाईनमधून सेंटेन्समधून कवीला काय सांगायचं आहे. The grown-up child is confident about its opinions, judgments, and actions in its life. It was correct and sincere thoughts throughout its life like its father. A3 activity based on poetic devices. Find and write a pair of rhyming words. Be, me, true, you. So या प्रकारे या पोएमवरती आपण क्वेश्चन आन्सर ही 5 मार्क्ससाठी 2 स्टांजाज म्हणजे 2 याच्यामध्ये डिवाइड केले आपण बघितले. आता याच कवितेचे तुम्हाला ॲप्रिसिएशन एक्झाममध्ये विचार पूर्ण कविता दिलेली असेल आणि त्या कवितेवरती ॲप्रिसिएशन 5.1 दिलं असेल. विथ द हेल्प ऑफ द 5 पॉईंट्स वी हॅव टू राईट अँड ॲप्रिसिएशन. आपण बघूया टायटल वॉक अ लिटल स्लोअर. नेम ऑफ द पोएट. द पोएट इज अननोन म्हणजे कवीचं नाव दिलं नाही म्हणून आपण काय दिलं पोएट इज अननोन. राईम स्कीम काय आहे. द राईम स्कीम ऑफ द स्टांजा इज ABCB. आता राईम स्कीम कसे काढतात तुम्हाला माहिती असेल. सपोज आपण याच्या पोएममधले फर्स्ट स्टांजा घेतला. ठीक आहे. इथे बघा सपोज हा फर्स्ट स्टांजा आहे. तर फर्स्ट लाईनचा शेवटचा वर्ड आहे डॅडी. तर त्याला आपण A देणार. डॅडी स्मॉल रायमिंग वर्ड जुळत नाही आहे म्हणून याला आपण B देणार. डॅडी स्मॉल फुटस्टेप्स. फुटस्टेपच्या वरच्या दोन्ही शब्दांना मॅच होत नाही त्याला काय देणार C. फॉल फॉलला सेम मॅच होतो. फॉलला फुटस्टेप्स, फॉलला स्मॉल. हां स्मॉल आणि फॉल रायमिंग वर्ड्स मॅच होतो म्हणून याला B दिला म्हणून याला आपण काय देणार B. तर राईम स्कीम काय झाला ABCB. सो या प्रकारे आपण राईम स्कीम लिहू शकतो. राईट. सो राईम स्कीम ऑफ दी स्टांजा कुठल्या एका स्टांजाचा राईम स्कीम काढायचं आहे. पूर्ण सगळ्या पोएमच्या काढण्याची गरज नाही. ABCB. फिगर ऑफ स्पीच अलिट्रेशन आहे, मेटाफर आहे म्हणजे शब्दामध्ये एक अक्षर परत आता याच्यावर मी वेगळी व्हिडिओ बनवेल. अलिट्रेशन एक कोणतं लिहिलं तरी चालेल का तुम्हाला 1 मार्क्स मिळते. अलिट्रेशन आणि मेटाफरपैकी एक लिहा किंवा दोन्ही लिहिलं तरी चालेल. थीम किंवा सेंट्रल आयडिया मूळ कोणत्या विषयावरती ही कविता आहे त्याच्याबद्दल तुम्हाला एक्सप्लेनेशन द्यायचं असतं. द इम्पॉर्टन्स ऑफ द फादर ॲज अ रोल मॉडेल इज द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम. ओके. द चाइल्ड इन द पोएम वॉन्ट्स टू ऑब्झर्व अँड इमिटेट म्हणजे अनुकरण करणे द लाईफ लेड बाय हिज फादर. हेन्स अशा प्रकारे द चाइल्ड रिक्वेस्ट द फादर टू बी मोर कन्सिडरेट टुवर्ड्स हिज नीड्स. सो या प्रकारे सेंट्रल आयडिया आपण लिहू शकतो. तर आय होप मित्रांनो तुम्हाला हा पोएम किंवा हे टेस्ट पेपर नक्कीच आवडला असेल. आवडलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. याची जर तुम्हाला PDF मेन म्हणजे तुम्हाला हे नोटबुकमध्ये लिहून घ्यायचे आहे. PDFची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करा. PDF डाउनलोड करून तुम्ही ते नोटबुकमध्ये लिहून ठेवा. विश यू गुड डे. टेक केअर. थँक्यू व्हेरी मच.